23 नोव्हेंबर 2024चा तो दिवस होता. रात्रीच्या वेळी एक 35 वर्षाचा तरुण त्याच्या वहिनीच्या रूममध्ये गेला. त्याचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेला होता, त्यामुळे तो तिच्या रूममध्ये गेला. अर्ध्या एक तासानंतर तो ओरडत-ओरडत रूमच्या बाहेर आला आणि घरच्यांना म्हणू लागला की माझ्या पोटात दुखायला लागलंय. आता याच्या घरचे त्याचं पोटात दुखतंय म्हटल्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार केला, पण नीट काय होईना तो. काही वेळात त्याने त्याचे प्राण सोडले. त्या ठिकाणी पोलीस आले. डॉक्टरांना थोडी शंका आली होती. त्याचं कारण पण होतं. पोलीस आले. पोलिसांनी त्यावेळेला पोस्टमॉर्टम करायला सांगितले. ज्या वेळेला या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम केलं त्यावेळेला जे उघड झालं सत्य ते हादरवून टाकणार होतं. लगेचच पोलिसांनी त्या व्यक्तीच्या वहिनीला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. आणि त्याच्यानंतर जी घटना उघडकीस आली तीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यात एका छोट्याशा गावामध्ये राहणारं एक कुटुंब. एक लहान भाऊ, एक मोठा भाऊ. मोठ्या भावाचं नाव रमेश. हा रमेश घरी राहून शेती करायचा. त्याचा लहान भाऊ कामानिमित्त मुंबईला राहायचा. दोघांचीही लग्न झालेली होती. हा रमेश त्याच्या भावाला म्हणतो की तू आता किती दिवस आपल्या शेतीत आबदणार, पैसा ना पाणी येत नाही, तू नोकरी करण्यासाठी जा, म्हणून तो तिथून निघून गेला होता. रमेशचा जो भाऊ होता जाताना त्याच्या पत्नीला सांगतो की तू इथंच राहा, इथं राहून शेतीमधली कामं वगैरे बघ, तू घरच्यांना मदत कर, मी अधूनमधून येत जाईल म्हणून गेला होता. भरपूर दिवस झाले पण तो काय गावाकडे येत नसायचा. त्यामुळे त्याच्या बायको या व्यक्तीची पत्नी सुनीता म्हणजे त्या रमेशची वहिनी, ती ही विवाहित नवीनच झालेली होती. भरपूर दिवस पण झालेले नव्हते. तिची पूर्णपणे मनशांती पण झाली नव्हती. शरीर सुख घेतलं नव्हतं. अशी ती तडफडायची. हिचंच तडफडणं बघून या रमेशने त्या ठिकाणी जॅक लावला. जॅक लावल्यानंतर याचं जुळलं. त्या ठिकाणी भरपूर वर्ष चाललं यांचं. कोणालाही कानोकान खबर नव्हती. या दोघांचं तर चालू होतं. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, एक दिवशी रमेश खोलीमध्ये गेला आणि ओरडत बाहेर आला. तर विषय असा झाला होता की हा रमेश ना त्याच्या वहिनीसोबत नको ते कृत्य करायचा. व्हिडिओमध्ये बघितलेलं सगळं त्याला तसं करू वाटायचं. पण त्याची वहिनी सुनीता हे नको म्हणायची. पण हा तिच्यावरती जोर जबरदस्ती करायचा. भरपूर दिवस सहन केले. पण शेवटी तिने ठरवलं की हा काय माझा नवरा नाही आणि हा माझ्यासोबत असं करतो हे मला सहन करून घेणं शक्य नाही. म्हणून तिने तिच्या हाताने याच्या गोट्या दाबल्या. गोट्या एवढ्या जोरात दाबल्या होत्या की त्याच्यामुळे याच्या पोटात दुखायला लागलं. ओरडत ओरडत बाहेर आला. घरच्यांना सांगितलं की पोटात दुखतंय. पण काय घडलं होतं हे सांगितलं नाही. आता घरचे सगळे दवाखान्यात घेऊन गेले. पण शेवटी याचे जोरदार आता घरच्यांनी याला दवाखान्यात घेऊन गेले होते. पण त्या गोट्यांवरती एवढा जोरदार मार लागला होता. त्याच्यामुळे त्याने प्राण सोडले. बाकी ज्या वेळेला त्याच्या भावाला समजलं छोट्या, तो मुंबईवरून घरी आला आणि त्याला ही घटना सगळी उघडकीस समजली. त्यावेळेला त्याला ही घटना समजली. त्याने त्याच्या डोक्याला हात लावला आणि म्हणला की काय झालं माझ्यासोबत. तर मित्रांनो, ही जी घटना आहे हे सांगण्याचं कारण फक्त हेच आहे की तुम्ही जागृत व्हावं, ना की तुम्ही विचलित व्हावं. बाकी व्हिडिओ कसा वाटला, असेच शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा.